कांदा कापायची एक कला आहे गाईस. कला तुम्ही बघू शकता. माझ्याकडे सुरी आहे म्हणून मी सुरीने कापू राहिलोय. माझ्याकडे येळे असताना तुम्ही येळेने कापा. भेळलोय नाच झाले. 1 चम्मच भेळ मध्ये स्टिंग टाकून खाऊन दाखायचं. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ रावतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. सध्या गण्या मोबाईल बघतोय, शेव खातोय. मी जरा शेव खातोय आणि मम्मी आणि पप्पा जरा गावाला गेलेले इथं. आणि आता सध्याचा विषय असा आहे, चहा ठेवतो. आता सकाळी किती वाजले तरी 8:15 झाले. 8 वाजता आपला ब्लॉग पण अपलोड झालाय. म्हणजे कन्सिस्टन्सी पण बघा तुम्ही आणि टाइम टू टाइम प्रत्येक ब्लॉग टाकू राहिले. आता थोड्या वेळाने शॉर्ट व्हिडिओ पण पडतील त्याचे. आणि आता सध्या चहा ठेवतो. बाकी चहा उकाळला गाईज आपला. राईस केळी. आता चहा घेऊ मस्त कडक मध्ये आणि पुढचं नियोजन बघू काय आहे. काय आणलं भाऊ? हॅलो गण्या. बरे भाई हे खा. बाकीचे काही भंगार वस्तू खाण्याची बरे आपलं चोकोस का ना. कसं आवाज करायचा काय हेडफोन लावून आहे का काहीच. कान टाळायचं वाजते तुमच्या. गणे असंच खातो काही पिकायचं. चोकोस खाईन कधी कधी ते कॅडबऱ्या खाईन. पण तसं बाहेरचं खातच नाही, पण कधी मध्ये खात असतो. असं म्हणलं तुम्हाला राखम येतो रे सगळ्यांना. खाला असलं ना खोटं बोललं राग मला म्हणतो गण्या स्टिंग आण बरं जेवण झालंय आता असं म्हणतो लगेच जाण्याला लागेल. स्टिंग मी एकदा पेलो होतो काय. तीच 10 बारे सांगतोय. वर्ष झालं त्याला. काल काय काल मिरिंडा होती. स्टिंग नाही काल पेलो. आज बी नाही पेणार. मिरिंडा नाही प्यायची, स्टिंग नाही प्यायची इच्छा नाही. आणायचे खायची पण इच्छा नाही काही. खरं सांग का कमून खायला माहिती काही जुलाब झाले बाबा. लय लाडू खाल्ल्यामुळं. लय लाडू खाल्ले एवढ्या मी. आज जरा बजेटमध्ये खावं लागेल, म्हणजे कंट्रोलमध्ये. ढुंगण करून बसल्यावर का द्या या कधी एअरबॅग सोडून आमच्याकडे येत. बाबा गप्पी तिकडे आले तर डायरेक्शन तुझ्याकडेच आहे. नाही नाही तिकडे डायरेक्शन. पण ते फैलणार याच घरात फक्त. डायरेक्शन तुझ्याकडे पळून नाही मी. फटाके वाजायचे आता सध्या. एक 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 चिमणी बॉम्ब वाजवतो. गाण्यात तसा हातात फोडीत असतो. आज नाही फोडणार कारण कालचा विषय तुम्ही काल ब्लॉग मध्ये पाहिला असता. बाबाने याला सट केलाय धरून. जरा मी आता फोडतो. माझ्या अंगाला उडलं बाय ना. दरे 2 लाव. दोही तर लावू नको. मला भीती वाटते माझ्या अंगावर आले. जोडीला चप्पल काहीतरी गाणं काय नाही. अंगाला नोंदीवाला लॉन्ड्रीवाला. हा आणि फेमस संभाजी. शपथ मी चाललो माग. कुठं पडला ते मी इथं काय आलं बघू त्या बाटलीच. शपथ सोड बरं एकदा. चटका पडतो ना त्याचा. माझ्या अंगावरला उडला. अरे मग शेंबूड पुस. शेंबूड आलाय बरं नाकाला त्याच्या आयला. अरे दारू दारू आहे का? दारू गोळा आहे.
गोळा तो अंगालाच राहिलाच नाही, शरीराला काय राहिलं तो मासच नाही राहिलं काय गोळा. शब्द बोलला ना माजला तू थांबतो याकडे बघत खालं हाड हे अरे हाड ना ताबाय शपथ काय फटाकडा आहे का ठोय. ठोप. गाईस त्या बाटलीचं वाटोळ केलं राव गणेशने. विचार करा ती बाटली कुठून प्रवास करून इथपर्यंत आली होती. हो गाईज इसे बोलते माज हमरे मराठी भाषे में. गाईज नवीन साप फटाका साप थांबा इसमें जिम्मेदारी खुद की नहीं. पेटले बोती दादा अंगोरी ना चड्डी सिरल पेटलेले पेटलेले राम तिकडे नाकात गेला वास. A few moments later. आता भेळ करू गाईज आपण आणि तुम्हाला दाखवू शकतो मी सध्या या कांद्याने दिले घेतलं का नाही काहीच नाही. ते घेतलं होतं सगळं ठेवून दिलं. मॅगी मसाला बी टाकणार आहे त्याच्यात. सगळं घेतलं होतं मागवून असं जरा तुम्हाला माझी जरा स्किल दाखवतो. कांदा कापायची एक कला आहे गाईस. कला तुम्ही बघू शकता माझ्या. तुम्ही बघत राहा फक्त. हळूवार कांद्याचं साईड काढतो. जर हसण्यात आले तुम्ही हसते असं जर माझ्या दृष्टिकोनात आले तर काय होईल. मसाला दिसतो मसाला कोणता हा का हा डोळ्यात टाकण्यात येईल नाही ते चड्डीत टाकण्यात. माझ्याकडे सुरी आहे म्हणून मी सुरीने कापू राहिलोय. तुमच्याकडे येळ्या असतात तर तुम्ही येळेने कापा. आता हे चिरलेले त्याच्यात टाकून घेऊ आपण बाळांनो. आता मी चिंच पाणी करून घेतलंय तुम्ही बी करून घ्या. आणि याला काय टाकलंय गुळ टाकलाय आणि चिंच टाकून घेतली. हे आपण टाकून घेऊ याच्यात एवढी तुमच्या चवीनुसार टाकून घ्या तुम्ही. थोडस तिखट टाकू. आता मिठा चांदरे पिंटेश तेवढं मिठाचं काय मडकं करायचं मिठाचं मडकं करते रे. टाक गप चल. वाटप हो गई गाइस. इधर एक इसमें खाएंगे और इसमें एक खाएंगे और मैं याच्यात खातो. भिडलोय ना आज झाले. चव म्हणजे पण ना माझ्यासमोर मी नाही पिणार. 3 ग्लास काय घेतले तू. ते काय नाही मी 2 ग्लास मी 2 पितो ना. तू देवाचं असते ते नावनात नाही काय नावनात काय ओरडतो नील मुकेश. तुम्ही आता पिऊ नको. या भेळमध्ये 1 चम्मच भेळमध्ये स्टिंग टाकून खाऊन टाकायचं. तुम्हाला ते दाखवतो. मला कसं तर याच्यानंतर जे होईल याची पूर्ण दक्षता कृष्ण आणि गणेश घेते. बस थोडी अजून हा बस बस
धाराशिव मी तुकलं घ्यायला खरं वाटत याचं तर शेव पडली. दाखव दे दाखव. दाखव ग्लास दाखव तो ग्लास दाखव हा दोन्ही ग्लास एकामेकाला जॉईन करायचं हिसळायचं मग प्यायचं. सूप बेळे सूप हे छी किती गिच्छळ आहे रे. मम्मी आली गाईच काही आलं तर लाडू खायला द्या. जर काय आता शंकरपाळे खायला या गाईच चहा प्यायला या गाईच नाही खायला मग एवढंच बोलते बाकी आपण खायचं नसतं. बोल ना पुढचं काही बोल ना थोडंफार. गावाकडे गेलो होतो आज आम्ही. असं आहे का. आमच्या घरी गेलो पण कॅमेरा नव्हता नाही तुम्हाला आमचं घर दाखवलं असतं. मी पण नाही गेलो गाई. तू यायला पाहिजे होतं. आम्ही अरे पाणी वगैरे मारलं झाडून झुडून घेतलं भारी भारी वाटत होतं. नाही लय भारी वाटत होतं. सोडायला ती दाताला जे मर्जी ते खाली सेन्सिटिव्हला इथे रात्रीच्याला आणि सकाळी लाडू दोन किती आणि कशी खाते माहिती का उंदरावानी इकडून 2 दातांनी बघ. अर्धा खाली सांडून बरोबर एकदा खावर एक मुंदा आहे का खाली सांडलं खोळ कम करू राहिली. आम्ही आवडतोय दिवसभर ग. कळ्याचा बाजार आहे. काय कळ्याचा बाजार माहिती तुला काय असतं. आला ताण करी काय तुला आय ताण वाटती का. गेला अरे आय ताण वाटती तुला. इथे 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 कोण त्याच्या मार पटकन त्याचं कोण होतील मार सॉरी नाही सर बांगडी कुठं तरी काय मला मारीत असते 20 रुपयाला बांगडी झाली शांत. लाडू खात असले मम्मीला बडबड नाही करत तिथं लक्ष नसतं माझं. लय गोड आहे रे ह्यो. ए अरे मला दिस नाही काही एवढं नाही दाखव. वर पाय कर. भेळ केली डायरेक्ट मुलगा खाली करून वर पाय कर. दुपारी भेळ केली त्यांनी. आम्ही खाली रस्ते. खोटं बोलत होतो मी खोटं. तो आहे काढायला. ओ आम्ही आमच्या गावाकडून येताना करंजी लागती मध्ये करंजी गाव लागत तिथं प्रसिद्ध भेळ आहे. भजे पालक भजे आहे तिथं. आम्ही खाल्ली भेळ मस्त ते. आम्ही बी खाल्ली विचार. आम्ही बी भेळ खाल्ली. तो 40 रुपये उडील आहे खरं. तो मोबाईल मधून स्टिंग आणलेलं गणेशला भेळ. जेवण पचन होत नाही का स्टिंग पिऊन. जेवण पचत नाही म्हणून तर आम्ही जुलाब झाले. मी घरी नसतो नाटक करतो तू. जुलाब झाले. ताण होतो तुला मी घरी असतो. जुलाब झाले सकाळी म्हणून स्टिंग पिऊन. स्टिंग पिवलं म्हणून तर पोट जरा डाळलं. गाड 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 गुड 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 ते गाडा गाडा पिताना मग गुड गुड होतं सकाळी. निर्लज्ज. आज लय माझी गेली. आम्ही भेळ केली ती स्टिंग केलो. मी नसताना खायला आणि आम्ही तिकडे जाऊन खाल्लं ते. तिने सांगितलं आले तर मी फक्त एक वडापाव खाल्ला. होय आपल्या समस्या तर वाटेदार झाली हो मी. पहिला आता शिवबदी खेगडेश्वर. आता काही सांगू नको. मी फटाके उडवले त्यांनी. कोणी तू तुम्ही फटाके वाजू नका म्हणून सांगितलं होतं तुम्हाला. छोटे ते लसूण फटाके. लसूण फटाके काय केलं ते चड्डीत लावले. लावून द्यायला पाहिजे. एक दिवस टनाटन उड्या मारीत गेला पाहिजे. मग कळन तुला फटाके लावलं कशी उड्या मारीत पुढे पळायचं. काही बघितलं ना आपली आई कशी आहे. तुमची आई अशी आहे का? शर्ट दिवाळीचा बाजार. तुमची आई अशी आहे का सांगा. माहीच आई अशी आहे काय बाकीच्या आया नाही ना सर. कुठं आलोय काय माहिती मी इथं. चुकून जन्मलाय घरात आमच्या. मला तेच वाटत राहिलं. 71 सबस्क्रायबर झाले. बोल आशिष आशिष चंचलानी. आशिष साथ द्या गाईज. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. माझ्या मुलाला पुढे न्या. तुमच्या भावाला पुढे न्या.
चल तिचे पैसे देऊन टाक 200 रुपये. 150 रुपये का ओव्हर ऍक्टिंग. किती खर्च नाही 200 रुपये देऊन टाक ना मम्मीचे एवढेशे वाक्य बोलण्याचे. 150 रुपये ओव्हर ऍक्टिंग. 150 नाही 50 रुपये हा कट करून बरोबर 150. पेपरची पुंगळी केली यांनी. काय करायची ते नाही का काय काय करायची अरे अभ्यास कर ना. काय पप्पा सांगा तिने पेपर दिलेत बापूनी तिने पुंगळी केली. पेपर कायची काठाळ्या कोण करतो काम मेडा झाला बा कुरकुरा टेडा मेडा कुरकुरा आमच्या घरातला पाहिला का टेडा मेडा. आले रोस्टिंग सुरू केली काही माझे. अरे पोस्टिंग रोस्टिंग आणि पोस्टिंग वाकडा तिकडे झोपतो नाही तर वर टांगड्या करतो खाली रोस्टिंग. ऐकला चैन डोक्याला लावलाय गायची. हे डोकं कोण लावू शकता असं. श्री नवनाथ शेठ कसं वाटतं आजी. ऐसा क्या देख रहा तू हमारा स्टाइल है वो. तिकडे जाऊन पण स्टाईल गप नाही यार कानात कसतरी होतं यार. हेडफोन लावून ऐकलं काय. सध्या सोयाबीन खातोय आणि मला एक सांगायचं आहे का एका व्हिडिओला कमेंट आली ती की तात्यांचा आवाज काढून टाके म्हणून. तर तो जो आवाज आहे एक कन्फर्मेशन देण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की हा जो आवाज काढायचा प्रयत्न मी एक आठवडाभर लागेल मला. त्या आवाजाची मी तयारी करतो आणि मग तुम्हाला एका व्हिडिओमध्ये ते दिसन म्हणजे मी तात्यांचा आवाज काढतो. ज्याने कमेंट केली त्याचे धन्यवाद. तुम्ही असे कमेंट केली काही लय भारी वाटतं तुम्हाला. इथं भारी वाटतं इथं असं वाटतं आयला खरंच राहा आपण कुठंतरी नेमकं पुढं चालू आहे. त्याच्यामुळे कमेंट करीत जा तुम्ही. आवडलं तर खरंच एक छोटीशी कमेंट केली तुम्ही हार्ट जरी टाकलं तरी बी असं एकदम भारी वाटतं माणसाला. त्याच्यामुळं व्हिडिओ बघताय लाईक करा कारण आमची मेहनत नाही सांगायला पाहिजे पण दिवसभर माणूस ते व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही जर एक छोटासा हार्ट टाकला किंवा लाईक जरी मारली तरी इथं भारी वाटतं. त्याच्यामुळं एकदम ज्यांनी कमेंट केली भाई त्याला हे शाउट आउट आहे नुसता जे विषयच नाही त्याचा. त्यामुळे कमेंट करा लाईक करा आणि लई तुम्हाला वाटलं भारी कंटेंट आहे तुमच्या मित्राला बी शेअर करा. म्हणजे काय होतं आम्ही कुठंतरी आमचे केलेल्या कष्टाचे आम्हाला फळं भेटत नाही भाई. त्याच्यामुळं कसं असतं तुम्ही जरा आम्हाला हे दिलं सपोर्ट तर बरं होईल. आणि कमेंट करा मस्तपैकी आता जशी एका दादाने केली तशी तुम्ही कमेंट करा. ओके तर बॉय गायचा बी आतरून टाकाय आणि आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे न्या.